शेतकरी आंदोलनाला 2 महिन्यांची स्थगिती, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मध्यस्थीने सकारात्मक चर्चेला वेग, कर्जमाफी, व्याजमाफी व सातबारा प्रश्नांवर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिव्य भारत बीएसएम न्यूज नाशिक. प्रतिनिधी भगवान बोराडे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेविरोधात शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या 1 जून 2023 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, सिव्हिल हॉस्पिटलसमोर सुरू असलेल्या आंदोलनाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे. सन 2008 पासून थकीत असलेले शेतकरी 2008, 2017, 2019 आणि 2026 मधील विविध कर्जमाफी योजनांमध्ये का पात्र ठरले नाहीत, याचा सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, शासन स्तरावर कोणता पाठपुरावा आवश्यक आहे आणि त्यासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबता येईल, याबाबतचा सविस्तर अहवाल 2 सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले. त्यानंतर पुढील 1 महिन्यात संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून व्यवहार्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेलाही सूचना करताना बँकेने आर्थिक स्थैर्यासाठी विविध उत्पन्नाचे पर्याय शोधावेत, शेतकऱ्यांना पुन्हा कर्जवाटप करण्याची क्षमता निर्माण करावी तसेच ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षितपणे परत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन केले. यावर शेतकरी प्रतिनिधींनी सांगितले की प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेतली जात असल्याने तेही सकारात्मक प्रतिसाद देतील. मात्र आंदोलन मागे घेण्याबाबत अंतिम निर्णय ऑगस्ट 13 रोजी आंदोलनस्थळी होणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांच्या बैठकीत घेतला जाईल. त्या बैठकीतील निर्णयानंतर प्रशासनाला अधिकृतपणे कळविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकरी प्रतिनिधींना आजपासूनच आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून न्याय्य मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या चर्चेमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला सकारात्मक दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून येत्या काही आठवड्यांत प्रशासन, बँक आणि शेतकरी संघटनांमधील पुढील चर्चांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी भगवान बोराडे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, कर्जावरील संपूर्ण व्याजमाफी तसेच सहकार कायदा 1960 अंतर्गत सुरू असलेली वसुलीची कारवाई तात्काळ थांबविणे आणि शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्यावरून जिल्हा मध्यवर्ती बँक व विविध कार्यकारी सहकारी संस्थांची नावे कमी करणे या प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकरी प्रतिनिधींसोबत सकारात्मक चर्चा केली. बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आंदोलनकर्त्यांना 2 महिन्यांसाठी म्हणजे 2 ऑक्टोबरपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले. या कालावधीत शासन, बँक प्रशासन आणि संबंधित विभागांच्या समन्वयातून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शेतकरी प्रतिनिधींनी राज्य शासनाच्या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेबाबत गंभीर नाराजी व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यात केवळ सुमारे 23,000 शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार असून सुमारे 30,000 शेतकरी वंचित राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांच्या कर्जावरील संपूर्ण व्याज राज्य शासन, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, एमएससी बँक आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने भरावे तसेच शेतकऱ्यांना केवळ मुद्दलाची रक्कम समान 10 हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय सहकार कायदा 1960 मधील कलम 101, 107 तसेच संबंधित तरतुदींनुसार सुरू असलेल्या वसुलीच्या कारवाईमुळे अनेक शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्यावर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांची नावे नोंदविण्यात आली आहेत. ही नावे तात्काळ कमी करण्यात यावीत, अशी मागणीही शेतकरी प्रतिनिधींनी बैठकीत केली. शेतकरी नेत्यांनी सांगितले की यापूर्वीही त्यांनी आपल्या आर्थिक परिस्थितीची दाहकता व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर शेणामातीचे दिवे लावून आम्ही दिवाळखोर झालो असून बँकेचे कोणतेही देणे बाकी नाही, अशा स्वरूपाचे प्रतिकात्मक आंदोलन केले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकरी आणि बँक यांच्यात समन्वय साधून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनानुसार 6 ऑगस्ट रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 7 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा उपनिबंधकांना महत्त्वाचे निर्देश दिले.